हॅलो हाय नमस्कार, मी सारिका टेक मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तुम्ही देखील एक माझ्यासारखे एक यूट्यूबर आहात आणि नवीन यूट्यूब चॅनल काढला तर तुम्हाला थंबनेल कसं बनवायचं हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सहज कोणी देखील करू शकतं, इतकं देखील किचकट नाहीये। अगदी सोप्या पद्धतीने आपण थंबनेल बनवायचं मी सांगणार आहे पिक्सेल लॅबवर। तर थंबनेल हे आपलं एक व्हिडिओचं आरसाचं असतं। थंबनेल जितकं अट्रॅक्टिव्ह असेल तितकं व्ह्यूज आपले जास्त वाढणार आहेत। तर हे थंबनेल पिक्सेल लॅबवर कसे बनवायचं तेच आपण आज बघू। तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये आपल्याला पिक्सेल लॅब ही ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। माझ्याकडे ऑलरेडीच आहे, तरी देखील तुम्हाला दाखवते। टाईप करून पिक्सेल लॅब असा टाईप करून करायचं आहे सर्चमध्ये। हे बघू शकता तुम्ही, हे बघा माझ्याकडे ऑलरेडी आहे। ओपन करते मी डायरेक्ट। तर असा इंटरफेस येतो आपला। असा इंटरफेस आल्यानंतर राईट साईडला आपल्याला 3 डॉट दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर आपल्याला इमेज साईज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर आपण यूट्यूब थंबनेल बनवतोय, तर क्लिक केल्यानंतर इथं दिसते ऑप्शन इमेज साईज, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर त्रिकोण आकाराचा बटन दिसते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर यूट्यूब थंबनेल हे ऑप्शन दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर यूट्यूब थंबनेलचं आपल्या साईजचं इमेज साईज येतं। नंतर आपल्याला कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कलर ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला जे कलर पाहिजे ते आपण घेऊ शकतो तुमच्या आवडीनुसार। तर मी असा पर्पल कलर निवडलेला आहे। तर 2 ऑप्शन दिसत आहेत, गार्डियन आणि सिम्बॉल। नंतर आपल्याला षटकोन आकाराचा असं मधला असं बटन दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं आणि स्टिकर ऑप्शन येतं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। असं ओवेलचं स्टिकर आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तुम्ही कुठलंही निवडू शकता सिम्बॉल। तर असा मी ओवेल साईजचा सिम्बॉल घेतलेला आहे। तर इथे टेक्स्ट म्हणून येतं, न्यू टेक्स्ट म्हणून येतं, तिथं आपल्याला टाईप करायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये। असा मी टाईप करणार आहे। असं टाईप करणार आहे मी। तुमच्या विषयानुसार तुम्ही विषय लिहू शकता। तुमच्या विषयानुसार तुम्ही हे विषय लिहू शकता। तर मला थंबनेल बनवायचं आहे म्हणून मी थंबनेल बनवत आहे। तर टेक्स्ट कलर व्हाईट असल्यामुळे मी ते ब्लॅक घेणार आहे। कलर ऑप्शन इथे खाली येतात, तर ब्लॅक घेते। ब्लॅकमध्ये उठून दिसतं म्हणून। नंतर स्टाईलमध्ये बोल्ड घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं अक्षर जाडपणा झालं तर व्यवस्थित दिसतं। नंतर तुम्हाला जितकी साईज पाहिजे तितकी साईजमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता। तर हे टेक्स्ट साईजमध्ये मला थोडंसं टेक्स्ट मोठा हवा आहे, म्हणून साईजमध्ये जाऊन तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता। खाली ऑप्शन येतात टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर। तर नंतर आपल्याला स्टिकरमध्ये जायचं आहे, जिथे आपण हे ओवेल स्टिकर घेतलेलं आहे तिथेच गेल्यानंतर हे ऑप्शन आपल्याला भेटतं। कुठलंही स्टिकर तुम्ही वापरू शकता। मी अशा पद्धतीने हे स्टिकर वापरलेलं आहे। ह्याला देखील तुम्हाला जितकं मोठं पाहिजे तेवढं ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही। तर इथे परत न्यू टेक्स्टमध्ये यायचं आहे, यूट्यूब थंबनेल असं लिहायचं आहे। तर यूट्यूब थंबनेल पिक्सेल लॅबमध्ये यूट्यूब थंबनेल। तर मी पिक्सेल लॅबमध्ये वरती लिहिलेलं आहे आता यूट्यूब थंबनेल। याला देखील मी स्टाईल बोल्ड केलेला आहे आणि साईज मोठं करून घेतलेला आहे। 45 साईज आहे, हे बघू शकता। तुमच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर ह्याला देखील बोल्ड हे स्टाईल वापरलेलं आहे। नंतर स्टिकरमध्ये गेलेले आहे, नंतर तेच मी स्टिकर वापरलेलं आहे। तर इथं देखील मी ॲडजस्टमेंट करून घेणार आहे। वर जितकं आहे तेवढ्या साईजचा मी इथं स्टिकर घेतलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांना येईल अशा पद्धतीने मी हे तुम्हाला सांगितलेली आहे। तर पिक्सेल लॅबमध्ये नक्की थंबनेल करून बघा, खूप व्ह्यूज वाढणार तुमचे देखील। तर इथे मी लिहिणार आहे कसे बनवायचे। अगदी सोप्या पद्धतीने आहे सगळ्याला, म्हणजे जरी तुम्ही नवीन असाल यूट्यूबवर तर नक्की तुम्हाला देखील हे जमेल। अगदी सोपी पद्धत आहे।
तर क्वेश्चन मार्क ठेवायचा आहे. म्हणजे पिक्सेल लॅबमध्ये यूट्यूब थंबनेल कसे बनवायचे क्वेश्चन मार्क ठेवलेला आहे आणि 3 डॉट्स द्यायचा आहे. तुमच्या विषयानुसार तुम्ही हे बनवू शकता. तर हे बघू शकता खूप छान अट्रॅक्टिव्ह झालेला आहे थंबनेल. नंतर इथं स्टाईलमध्ये बोल्ड बनवलेला आहे, म्हणजे अक्षर जरा जाडसर मी घेतलेले आहे. खाली सगळे तुम्हाला ऑप्शन येतात, तुम्हाला कुठेच क्लिक करण्याची आवश्यकता नाही आहे. तर मला फोटो लावायचा आहे इथं. तर प्लस चिन्ह दिसतं इकडे लेफ्ट साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपलं गॅलरीतले फोटो ओपन होतं. तर मी बॅकग्राऊंड रिमूव्हर असं ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे माझं फोटो, तेच घेणार आहे मी. हे बघू शकता अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून हे खूप छान आपलं हे थंबनेल असं बनवून रेडी झालेलं आहे. तर हे थंबनेल सेव्ह करण्यासाठी 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज दिसतं तिथं क्लिक करून सेव्ह टू गॅलरी, म्हणजे तुमचं गॅलरीमध्ये हे सेव्ह होतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. आवडले असेल तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत नमस्कार.